देवीला, शीतळा देवीला इथे आजी आजोबा आहेत तिथं ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण आलो आहोत इथे शीतळा देवी मंदिर चौल इथे. हे इथलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे, जागृत देवीचं मंदिर आहे. चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चौलच्या देवीला, शीतळा देवीला बघा मंदिर किती सुंदर आहे, असं मोठं सगळीकडे. शीतळा देवी आहे ती नवसाला पावते. येतात आणि दर्शन घेतात. इथे पण कोणाला सर्दी खोकला असेल तर नमस्कार कुंड आहे. अलिबागची फेमस खोबऱ्याची चिक्की. आणि इथे सर्व प्रकारच्या ओट्या मिळतात, साड्या मिळतात, वेण्या सर्व मिळते. आता आमचं दर्शन झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही देवीकडे मागणं मागितलंय, सर्वांना सुखी ठेवा. चला आता आम्ही निघतो. आता आम्ही आलेलो पेपराईमध्ये वडापाव खायला. तिथे आजी आजोबा आहेत. आजोबा वय किती आहे तुमचं? चौऱ्याहत्तर. कधीपासून चालू होत आहे? किती वर्ष झाली? वडिलांपासूनचा त्यांचा बिझनेस आहे हा. आणि त्यांचे भाऊ पण आहेत, हे दुसरे भाऊ आहेत त्यांचे. काकी पण आहेत ना. बघा आता वडा सोडलेला आहे तरी तेलामध्ये. तर काही वडे तळले आहे का आमच्या तोंडात जाणार काय रे. आणि गरम मिरची त्याबरोबर तळलेली मस्त. आता आम्ही ताव मारतोय. आता मस्तपैकी कांदा भजी आलेली आहे, त्याबरोबर चटणी आणि हा पाव. आणि हा पावात त्याची चटणी, त्यांच्याकडची चटणी खूप छान असते. आणि ती बटाटा भजी पण मागवलेली आहे. आता मस्त मी खाते. छान आहे ना. आता आपली बटाटा भजी आलेली आहे मस्त गरम गरम. पावामध्ये मस्त खाते. इथे आल्यावर आम्ही सगळेजण खातच सुटलेलो. आम्हाला ते काका गरम गरम काढून देतात आणि आम्ही खातोय. तुम्ही पण या एकदा इथे भेट द्यायला त्यांच्या हॉटेलला. कशी आहे? मस्त. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? कधीपासून येता तुम्ही इथे? आवडतं इथे काय आवडतं तुम्हाला खायला जास्त? वडापाव. छान. हा चटणीला टेस्ट आहे खूप. नमस्कार.
आम्ही पण अलिबागलाच राहतो. हो काय? ठीक आहे. चला. त्यामुळे काहीतरी आज हो, हो. हो. इथेच येणार. दुसरं कुठं राहणार. चला. आता आमचं दर्शन होऊन आम्ही इथे हॉटेलमध्ये इथे आलेलो आहोत. तिथे आमचं खाणं पिणं पण झालेलं आहे आणि आता आम्ही परत अलिबागला निघालो आहोत. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद. बाय बाय.